हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. मी रोहिणी खास मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत सोलापूर येथे आणि सोलापूरचं नाव घेतलं तर चादरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तर आज आपण सोलापूर येथील चादरीच्या कारखान्यामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर सोलापूरच्या चादरी ह्या खूप प्रसिद्ध आहेत संपूर्ण भारतामध्ये. तर याचं वैशिष्ट्यसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आज आपण चादरींच्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहतच असाल चादरी या कशा बनतात. हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर खूप मोठा हा कारखाना आहे आणि या ठिकाणी सोलापूरचं नावसुद्धा तुम्हाला दिसत आहे. तर तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये चादरी घेतल्या तर अगदी म्हणजे तुम्हाला जर लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून या द्यायच्या असतील तर त्या ठिकाणी तुमचं नाव टाकूनसुद्धा हे देतात. पण त्याची क्वांटिटी 500-1000मध्ये त्यांना हवी असते, तरच त्यांनासुद्धा ते परवडतं. तर बघा, हे रीळ जे आहेत ते कॉटनचे रीळ आहेत, व्हाईट कलरचे. आणि बाजूलाच तुम्हाला कलरमध्ये सुद्धा तसा दोरा दिसतो. तर या चादरी संपूर्ण या कॉटनच्या असतात. तर कॉटनच्या असल्यामुळे या उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम असं या चादरीचं वैशिष्ट्य आहे. तर बघा किती मोठा हा कारखाना आहे आणि एकाच वेळेला इथे किती चादरी या ठिकाणी बनत आहेत. तर आडवा उभा धागा या ठिकाणी बनला जातो आणि व्हाईट कलर हा बेस आहे आणि दुसऱ्या एका कलरमध्ये अशा या चादरी बनतात. तर ॲक्च्युली आम्ही लग्न समारंभामध्ये आम्हाला रिटर्न गिफ्टसाठी काहीतरी बघायचं होतं. सो आम्ही या कारखान्याला व्हिजिट दिलेली होती आणि इथं हे जे काका दिसतात यांनी आम्हाला संपूर्ण याची माहिती दिलेली आहे. माझ्या वडिलांच्या मित्राचे हे मित्र आहेत, तर त्यांनी संपूर्ण या कारखान्याची आम्हाला माहिती दिली. हे बघा, हे धागे अशा प्रकारे हे विणले जातात आणि अशा मशिनरी आहे त्यामध्ये ही चादर बनली जाते. तर या चादरीमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ वगैरे नसते, म्हणजे वेगळ्या प्रकारचा कुठला दोरा नसतो. या प्युअर कॉटनच्या या चादरी आहेत. म्हणूनच त्यांनी घेण्याआधी म्हणले एकदा तुम्ही व्हिजिट करा, एकदा तुम्ही कारखाना पाहून घ्या आणि नंतर तुम्ही खरेदी करा. तर त्यांनी आम्हाला अगदी डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे. तर हे दोरेसुद्धा जे आहेत ते सुद्धा स्वच्छ केले जातात, रिफाईन केले जातात. हे बघा, अशा पद्धतीने हे दोरे आहेत. तर या दोऱ्याचे रीळ पहिल्यांदा अशा प्रकारे बनले जातात आणि त्यानंतर ते पुढे चादरी बनवण्यासाठी पाठवले जातात. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रंग आहेत त्यांच्याकडे. तर हे बघा, रेड कलरचा रंग वगैरे दिसतो इथे, व्हाईट कलरचा आहे. तर अशा प्रकारे हे दोरे सुरुवातीला बनले जातात अशा पद्धतीने आणि त्यानंतर ते पुढे पाठवले जातात. अशी त्यांची साखळी आहे. तर पुढे आपण पाहूयातच. तर अशा प्रकारे हा दोरा बनला जातो. भरपूर रंगाचे या ठिकाणी दोरे आहेत अशा प्रकारचे. मोस्टली पण स्पेसिफिकच सोलापुरी चादरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईटला एक कुठला तरी एक रंग त्याला कॉन्ट्रास्ट असा असतो, जसा की या ठिकाणी आपण पाहिला मरून कलरचा आहे, थोडा ब्राऊन कलरमध्ये येतो, पोपटी रंगामध्ये येतो. हे अशा प्रकारचे ग्रीनमध्ये असे स्पेसिफिक रंग आहेत. ते रंगच जास्त प्रसिद्ध आहेत. सोलापुरी चादर म्हटले की ते डिझाईन आपल्याला डोळ्यासमोर येतं. तर हे सर्व प्रकारचे दोऱ्याचे बंडल आहेत. तर हे अगदी प्युअर कॉटनचे आहेत. सुती हा दोरा आहे. चला तर मग पुढे आपण बघूया. सांगा. आता हे जे असतात ना, आपले डिझाईन चादरीचे डिझाईन असतात ना, त्याच्यावर हे सगळं डिझाईन इथं तयार केलं जातं. ते सगळं जे लावलेलं आहे ना, ते सगळं चादरीचे डिझाईनचेच आहेत. आता हे नको, आता सारखं डिझाईन चेंज करावं लागतं ना. त्याचं नाव असतं हे चाटला म्हणून, हे खाली असं नाव वगैरे, ते नावपट्टी वगैरे असते ना असं. सोलापूर असतं काय काय चाटला. सोलापूर बी आहे ना ह्याला. हो, आहे पाहिले. सोलापूर चाटला सगळंच असतं हे चाटला. तर ते हे त्याच्या पट्ट्या आहेत का? हा, हे डिझाईन आणि नावांचे पट्टे असते ते. हा.
तर बघा आत्ताच काकांनी सांगितल्याप्रमाणे त्या नावाच्या पट्ट्या आहेत आणि या नावाच्या पट्ट्या जर तुम्हाला तुमच्या नावाच्या हव्या असतील तर 500 ते 1000 क्वांटिटी पाहिजे चादरीची आणि आधी सांगावं लागतं. मग त्याप्रमाणे ते आपल्याला बनवून देतात. आणि चाटला हे आपण आत्ता CV चाटला या शॉपमध्ये या कारखान्यामध्ये आलेलो आहोत. सो इथे प्रत्येक चादरीवरती चाटला आणि सोलापूर हे 2 नावं त्यांनी टाकलेले आहेत. तर मोठ्या मोठ्या समारंभात अगदी 500, 1000, 10,000च्या क्वांटिटीमध्ये सुद्धा या कारखान्यातून माल सप्लाय होतो. संपूर्ण भारतामध्ये याचा माल सप्लाय होतो आणि याचे डिटेल्स मी शेवटी देणारच आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. तर बघा अशा प्रकारच्या चादरी आम्ही खरेदी केल्या. अगदी सुंदर चादरी आहेत, प्युअर कॉटनच्या आहेत आणि या ठिकाणी यांच्याकडे गालीच्या आहेत, त्यानंतर सिंगल डबल बेडशीट आहेत, पिलो कवर्स, बऱ्याच क्वांटिटीज, बऱ्याच प्रकारचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. टॉवेल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नॅपकिन्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता. तर आम्ही चॉईस केलेल्या या चादरी होत्या, आम्ही लग्न समारंभामध्ये या खरेदी केलेल्या होत्या. अशा प्रकारचे गालीचे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या चादरीसोबत त्यांच्या मोठ्या मोठ्या अशा पिशव्यासुद्धा ते देतात, अगदी व्यवस्थित पॅक करून देतात. तर एखाद्या कार्यक्रमात रिटर्न गिफ्ट असेल किंवा तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर या होलसेल कारखान्यामधून तुम्ही मागवू शकता. अगदी छान या ठिकाणी व्हरायटीज आहेत आणि व्यवस्थित दरामध्ये सुद्धा मिळतात. शिवाय तुम्हाला पर्सनली घरामध्ये वापरण्यासाठी सुद्धा खूप छान छान गोष्टी आहेत. अगदी 10 ते 15 वर्ष या चादरींना काही होत नाही अशा या चादरी आहेत. तुम्ही पाहू शकता यांनी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी त्यांनी सेपरेट या ठिकाणी कॅरी बॅगसुद्धा दिलेली होती. CV चाटला या शॉपचं नाव आहे आणि ॲड्रेस मी या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता, तिथे मी ॲड्रेस देते याचा. तर अशा प्रकारे या चादरी तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. मी सर्वात शेवटी याचा नंबर वगैरे देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा संपूर्ण ॲड्रेस वगैरे देण्यात येईल, तर तिथेसुद्धा जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तर मला तरी पर्सनली हा कारखाना खूप आवडलेला आहे आणि खूप छान आमची खरेदी या ठिकाणी झालेली होती किंवा आहे. तर सर्वात शेवटी मी CV चाटला या कारखान्याच्या मालकांचे आणि त्यांच्या सासऱ्यांचे, त्या काकांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने कारखाना दाखवला, शिवाय खरेदीसाठी सुद्धा आम्हाला खूप छानपैकी कोऑपरेट केलेलं होतं. तर खूप खूप धन्यवाद CV चाटला यांचे. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. असा होता आपला सोलापुरी चादरींच्या कारखान्याचा व्लॉग. तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगसोबत किंवा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.